आज सुट्टीचा आम्ही फिरायला गेल्या, परंतु आमच्यासोबत असं काही घडेल आम्हाला कधीच वाटलं नाही. आज शौर्य आणि राजवीर आले होते आणि आज सुट्टी पण होती, त्यामुळे आम्ही निघालोत फिरायला. आपल्या हायाबुसाची हवा जात होती, त्यामुळे अगोदर हवा मारून घेतली आणि हवेचं पण सोबत घेतलं आणि आम्ही निघालो हायाबुसावर फिरायला. आता एकदम समोर तेजू, त्यानंतर राजवीर, त्यानंतर मी, त्यानंतर धीरज आणि शेवटी शौर्य असं मिळून आम्ही सर्वजण निघालो. आम्हाला जायचं होतं खूप ठिकाणी. स्टार्टिंगला आम्ही तळ्याजवळ गेल्यापर्यंत तळ्यामध्ये पाणीच नव्हतं. मग तिथून आम्ही थोडं समोर गेलं की आम्हाला तळ दिसलं. मग आम्ही सर्वजण गाडीतून उतरल्या आणि तळ्याकडे निघाल्या. तळ काही जास्त मोठं नव्हतं, पावसाचं पाणी साचून तळ झालं होतं आणि आमच्यासाठी तेवढंच बस होतं. आणि खरंच जर का तुम्हाला आयुष्याचा खरा आनंद घ्यायचा असेल ना, तर लहान चिमुकल्यासोबत घराबाहेर निघा, कारण की ते छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायला शिकवतात. जसं की आमच्या तेजूने छोटूसं फुल मला गिफ्ट म्हणून दिलं, कारण की मी यांना फिरायला आणलो. त्यानंतर आम्हाला एका चिंचाखाली रेणीचा पाईप दिसला. त्या रेणीचा पाईप सोबत खेळायला लागले. त्यानंतर जवळचा दगड घेऊन चिंचा पडायला लागले. तेवढ्या तिथल्या शेतकऱ्यांना आवाज दिला, कसं व्हायला येऊ का. त्यांचा आवाज ऐकून झटपट सगळेजण गाडीवर बसले आणि निघाले घराकडे. बरं, कमेंट मध्ये तुम्ही सांगा, तुम्ही अशी कधी मस्ती केल्यात का?